घेऊ नका, कारण मी येईल अशी गॅरंटी नाही. पाच पुढे जायचं गाडी. कॉल आला की थांबून चालत नाही. माझी कॅप आणि गॉगल त्याला देवचा तिकंड. आता खाली पडला तर मग आम्ही धरतो ना, मग कसा धरणार. तुम्ही काय करा, मी खाली कॅच करतो, तुम्ही तिकडे रुपये साहब आगे आते यातच गेलाय काय. एवढा किती अर्धा फुट आहे बसायला किती जागा बघा बरं काही दिसतंय का. हाय गोल बसलाय. तिकडे फडक एक द्या, तुम्ही तिकडे येऊन फायदा नाही. फडक द्या फडक भाभी फडक द्या फडक. तिकडे काय करूया ए बाळा फडके घालते. केलाय तो. तिकडं तुम्ही डिवचला असताना मला धरायला सोपा झाला असता. डिवचणार काढून तुझ्या हाताला येत आहे. थांब मला थैली येऊन दे. फडकं काढायचं आहे आणि त्याला तिकंड डिवचायचं आहे, म्हणजे मला सोपा होईल. सावकाश 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 तू पडचे. नाग आहे बघ, नाग आहे नाग. हा आत गेला. ए भैया पांढरा व्हाईट. हा ढकल ढकल, तू भिवू नको, ढकल टच कर. मला तिकडे येता येत नाही ना. नाही हो, धार कशाला लावायला लागतंय. सावकाश सावकाश, लय जोरात नाही, मग ते संध्याकाळी गेलं बघ. सावकाश त्याला नुसता टच कर. तो खाली पडतोय, हा प्रॉब्लेम आहे. जरा थोडं बाहेर काढून त्या पाईपात नाही येईल. जरा थोडं थोडं टच कर. नाही त्याच्या हाताला येणार नाही दीदी, नको ते नाही येणार. तिकडं भैया हो, ते कुठे गेले भैया. हो तुम्ही इकडे. तिथंच थांब, तुम्ही जातो तिकडे उचाल तुम्ही ह्यानं त्याला. हा जरा जरा थांबा, मी तिथं अडचणीत जातोय. जरा जरा घेऊ नका. हा जरा जरा. बाबा तुला काय जागा मिळाली नव्हती. आलंय बघा बाहेर, तोंड बाहेर आलंय बघा त्याचं. येऊन दे तुम्ही दिवचा. आलं बघा, येऊन दे हो दिवचा. अरे अरे दिवचा तुम्ही नामू करायचं. दिवचा हा दिवचा येऊन दे. दिवचा दिवचा तुम्ही घेऊ नका. दिवचा हा दिवचा तुम्ही बघ, टच करत राहा. ए तिकडं फिरलं बघते. थोडी काढते बघा. ओंकार पाठीमाग हो. थोडं 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 नीट करा. टच करा. हा कोणी काही भिवू नका. हा दिवचा थोडा 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 सगळ्याच गाडी एकदमच यायला लागलं. मागं ओढून जरा तुमची ती स्टिक मागं घ्या. हा थोडं थोडं एवढं वर विषारी नाक कसा आला. कुठं होता जोर आला. हा जरा मागे घे भैया. घे स्टिक मागं पूर्ण घे. फिरला बघा आणि फिरलं बघ तिकडं. हा दिवस तिकडं फिरलाय बघ. काही त्याच्याकडे जात नाही. काही जरी केलं भैया दिवस काढून नुसतं दिवस त्याला. हा दिवस हा दिवस नाही रे. आला तर मी येतोय उडी मारून. मी झोपलोय का तो काढायला कसं दिवसाय तुला माहिती. माझं वडायचं कसं दिवस दिवस जाऊन चल दिवस.
आला 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 बाहेर आला आला फिरायला लागलाय की दुसऱ्याचा बघा तो. आपल्या फिरले फिरून मागे. दिवस आपला तू दिवस तुला सोपं आयडिया दे. हा दिवस हा दिवस दिवस अरे असं कना 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 दिवस की दिवस लयच का नाही हा दिवस हा. ए, खाली पुढे गेलं बघा होय होय ए काय भिवू नका सोडा या सप्पई जागेला आई कचरा आहे ना, होतं. कचरे सर कोण करतो इकडे मागवा. मित्रांनो रात्रीच्या वेळेस राहून ते पण हा नाग तब्बल वरून उडी टाकला आणि खाली आला. सगळ्यांच्या अबदा त्यानं केलेल्या आहे. आणि तो वर कसा गेलता इथं कोण होतं हाय की साप तिथं बसलाय. वर कसा गेला हा एवढा साप वरच होता नाग. शक्यतो विषारी नाग एवढ्या वर जात नाही जमीन सोडून आणि भयानक बोड्याचा आहे आणि रागीट स्वभावाचा आहे. असा नाही तिथनं जंप करून आला वर अशी नाग आहे. बाहेर काढतो तिथे अशी आहे बघा की हा न्यूरोटॉक्सिक विषयाने परिपूर्ण जो नाग नावाने ओळखला जातोय तो हा नाग आहे. तब्बल दुसऱ्या मजल्यावर हा गेलेला होता. वाईट आहे पहिल्यांदा मी बघितलं एवढ्या वर हा नाग गेलेला होता. त्याला भरणी एक आणा मॅडम नाही काही तर आणा मगाची भरणी आणा. ते पिशवी ठेवलेली की तिथं काका पिशवी टाकलेली बघा मग तेवढ्यात नाही बसायचं ते. लई रागीट आहे स्वभाव याचा रागीट आहे. नव्हते विद्यानगर मध्ये नाग सगळे धामणच होते. आता हे नाग दिसला बघा एक बरेच दिवसातून मी रेस्क्यू केला. आजी सगळे नाग सारखं नागशीर बिशीर काही भानगड नाही. सगळे नाग म्हणजे नागच आहेत. लई दमवलं पण यानं. न्यूरोटॉक्सिक विषयाने नाग नावाने ओळखणारा हा साप आहे. असा साप चावला तर गव्हर्नमेंट हॉस्पिटलशिवाय पर्याय नाही. विद्यानगर एरिया येतो. या एरियामध्ये शक्यतो साप नाग दिसत नव्हते. कमी आलते. येणाऱ्या 2 वर्षात अडखळ आहे. सगळ्या बिल्डिंग झालेल्या आहेत तरी पण कुठं तर अडखळ राहते आणि हा तब्बल दुसऱ्या मजल्यावर नाग गेलेला होता बिचारी. असा साप मानवी वस्तीत आल्यावर या सर्वांनी मिळून त्याला न इजा पोहोचवता सर्व मित्रांना बोलवून वाचवलं. त्याबद्दल या सर्वांचं अभिनंदन. आणि असा साप चावला तर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये अँटी स्नेक व्हिनम ही जी लस आहे त्याच्याशिवाय कोणताही पर्याय नाही. झाडपाला झाडफूक किंवा दुसऱ्या डोकंदुखीच्या कोणत्याही डॉक्टरकडे जाण्यात काय अर्थ नाही. जे की गव्हर्नमेंट हॉस्पिटल महाराष्ट्र शासनाचं आहे त्याच्यामध्ये याचे लस अवेलेबल आहे. प्रत्येकाने तिथं जाण्याची गरज आहे. साप वाचवा मित्रांनी सर्व वाचवा. जय हिंद जय महाराष्ट्र.